निवडणूक आयोग म्हणजे भाजपचा पदाधिकारी. निवडणूक आयोगाच्या गेटवरती भाजपचा झेंडा फडकतोय. संजय राऊतांचा हल्लाबोल. ज्ञानेश कुमारांच्या घरावरती भाजपचा झेंडा आहे अशी राऊतांची टीका. राहुल गांधी यांनी आता महिलांची माफी मागायला हवी, फडणवीसांची ही मागणी. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर काँग्रेसचा घाला. विरोधकांनी आरशात स्वतःचे महिला विरोधी चेहरे बघावेत, फडणवीसांची टीका. विधेयकाच्या समर्थनार्थ 1 कोटी महिलांच्या सह्या गोळा करणार. विरोधकांचा महिला विरोधी चेहरा आम्ही उघडा करू. फडणवीसांचा हा हल्लाबोल. तर महिलांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही अशी फडणवीसांची प्रतिक्रिया. महिला आरक्षण विधेयकाच्या समर्थनार्थ मुंबईमध्ये महायुतीचा आता उद्या जनाक्रोश मोर्चा. जांभोरी मैदान ते वरळी डोम दरम्यान मोर्चा. फडणवीसांसह महायुतीचे प्रमुख नेते या मोर्चाला उपस्थित राहणार असल्याची माहिती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सातारा दौऱ्यावर. जिल्हा परिषदेच्या 15 नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार ते करतील. शक्ती प्रदर्शनातून भाजपला आव्हान देणार. साताऱ्यातील एकनाथ शिंदेंच्या सभेला आमदार महेश शिंदे जाणार नाही. मी माझ्या जीवावर निवडून येतो, माझ्यावर कोणी चिडणार नाही. शिंदेंच्या सभेच्या पार्श्वभूमीवर महेश शिंदेंचा पक्षाला घरचा आहे. राहुरी पोटनिवडणुकीवरून राजकीय पेच. भाजपकडून आता अक्षय कर्डिले रिंगणात. मुख्यमंत्र्यांची आज सभा. दुसरीकडे पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते असलेले प्राजक्त तनपुरे यांचा कार्यकर्त्यांसोबत संवाद. भाजपला पाठिंबा देण्याची शक्यता. पवारांच्या राष्ट्रवादी विरोधात वारकरी संप्रदाय आक्रमक. विकास लवांडे यांच्या विरोधात पंढरपूरमध्ये गुन्हा देखील दाखल. वारकरी संप्रदायाच्या वतीने पंढरपूर पोलिसात तक्रारी. वारकरी संप्रदायात घुसखोरी झाल्याचा आरोप विकास लवांडेंनी केलेला. भाजपमध्येच निधी वाटपात दुजाभाव केला जातो. खासगीमध्ये भाजपचे नगरसेवक नाराजी बोलून दाखवतात. ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक सचिन पडवळ यांचा हा आरोप. तर विरोधकांना देखील निधी मिळत नसल्याचा आरोप. जळगावच्या भुसावळमध्ये आता पोस्टर वॉरमुळे राजकीय वातावरण तापलं. नगराध्यक्ष गायत्री भंगाळे भाजपच्या नगरसेवकांमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप. भंगाळेंकडून संजय सावकारेंवर आरक्षणाचा गैरवापर केल्याचा आरोप. चंद्रपूरमधील सुधीर मुनगंटीवार किशोर जोरगेवारांमध्ये वाद. तर भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी वादासमोर टेकले हात. सूत्रांची ही माहिती. जोरगेवारांनी नागपूरमध्ये रवींद्र चव्हाणांची भेट घेतलेली. तर चव्हाणांनी चंद्रपूर पालिकेच्या घडामोडींवरती आपली हतबलता दाखवली. बारामती या ठिकाणच्या सहयोग निवासांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार यांनी पदाधिकारी आणि नागरिकांची भेट घेत संवाद साधला. भेटीदरम्यान नागरिकांच्या समस्या जाणून घेत विविध प्रश्नांवरती सकारात्मक प्रतिसाद सुद्धा दिला. यवतमाळ प्रकरणातील आरोपीच्या वडिलांची TV9 मराठीला प्रतिक्रिया. मजर काय करतो याबाबत आम्हाला काहीच माहिती नाही. काल घडलेल्या प्रकारानंतर संपूर्ण माहिती समोर आली. शरीफ कुरेशी यांची ही प्रतिक्रिया. यवतमाळ प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलेले. पूर्ण चौकशी सरकार करेल. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती. विदर्भातला मुद्दा असल्यानं नक्कीच लक्ष घातलं जाईल, बावनकुळेंचं वक्तव्य. धार्मिक चालीरीतींचं पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवरती दबाव. नागपूरमधील एनजीओ चालक रियाज काझीला मानकापूर पोलिसांकडून अटक. एनजीओ चालक रियाज काझीवर 2 वर्षांपूर्वी तरुणीचा विनयभंग केल्याचा आरोप. नागपूरमधील एनजीओमधील प्रकाराची अद्यापही माहिती नाही. जबरदस्तीने नमाज पठण करायला लावल्याची माहिती मला नाही. प्यारेखान यांची प्रतिक्रिया. अमरावतीच्या परतवाडामधील लैंगिक शोषण प्रकरण. आरोपीने कृत्यांची खंत बोलून दाखवलेली नाही. पोलीस चौकशीमध्ये माहिती. आरोपी सराईत गुन्हेगाराप्रमाणे वागत असल्याची सूत्रांनी माहिती दिली. आरोपीने मुलींसोबत संवाद कसा साधला याचीही कबुली दिली. अमरावतीच्या परतवाडामधील लैंगिक शोषण प्रकरण. किरीट सोमय्या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी अमरावतीमध्ये येणार. कोचिंग क्लास आणि सायबर कॅफे या ठिकाणी सोमय्या भेट देऊन माहिती घेणार असल्याची. राष्ट्रीय महिला आयोगाच्या टीमकडून TCS प्रकरणी झाडाझडती. आयोगाच्या 4 सदस्यीय पथकाची TCS कंपनीमध्ये जाऊन प्रत्यक्ष भेट. पीडित महिलांचे जबाब नोंदवून पुरावे गोळा करण्यासही सुरुवात. नाशिकच्या TCSमध्ये धर्मांतरण आणि लैंगिक शोषण प्रकरण. कॅन्सरग्रस्त वडिलांच्या उपचारासाठी पीडितेने कॉर्पोरेट जिहाद सोसला. सूत्रांची माहिती. राष्ट्रीय महिला आयोगाने पीडितेची परिस्थिती जाणून घेतली. राष्ट्रीय महिला आयोगाकडून TCSमध्ये आता 1.5 तास चौकशी करण्यात आली. गोरेगाव ड्रग्ज प्रकरणामध्ये बॉलिवूड कनेक्शन समोर. गोरेगावमधील निष्कर्ष सेंटरमध्ये आयोजित पार्टीमध्ये बॉलिवूड कनेक्शन. पार्टीमध्ये बॉलिवूडमधील 2 जण उपस्थित होते. या प्रकरणात त्यांचा सहभाग आहे की नाही याचा तपास पोलिसांकडून सुरू. गोरेगाव ड्रग्ज प्रकरणातील आरोपींना आज न्यायालयामध्ये हजर केलं जाईल. आतापर्यंत एकूण 10 आरोपींना अटक. 5 आरोपींना आज न्यायालयामध्ये हजर केलं जाईल. नेस्को सेंटर केंद्रातील पार्टी प्रकरणी सुरक्षा रक्षकाला बनराई पोलिसांकडून अटक. प्रदीप गुप्ता असं सुरक्षा रक्षकाचं नाव. काहींना प्रवेशिका नसताना देखील पार्टीच्या ठिकाणी सोडल्याचा सुरक्षा रक्षकावर ठपका. पार्टी प्रकरणातली ही 10वी अटक. कल्याणमध्ये काँग्रेसच्या बैठकीमध्ये जोरदार राडा. शिवीगाळ केल्याचाही आरोप करत नगरसेविका कांचन कुलकर्णी यांनी भर बैठकीमध्ये जिल्हाध्यक्ष राजाभाऊ पातकर यांच्या श्रीमुखात लगावलेली. तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संजय दत्त यांनी तातडीने वाद मिटवला.
350 वर्षांची परंपरा असलेल्या बुलढाण्यातल्या भेंडवळचा पहिला अंदाज समोर बाग महाराजांकडून आता देशाचे पंतप्रधान कायम राहणार असं भाकीत. कापूस, ज्वारी आणि आंबाडी पीक जोमात तर तिसऱ्या महिन्यामध्ये अतिवृष्टीच्या धोक्याचं देखील भाकीत. कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये चंदूर गावामध्ये 2 गटांमध्ये वाद. 2 गटातील वादानंतर जमावाकडून दगडफेक, धक्काबुक्की करत सरकारी कामात अडथळा निर्माण केला. पोलीस व्हॅनचं नुकसान, पोलीस कर्मचारी देखील जखमी. पोलीस ठाण्यामध्ये 25 ते 30 जणांवरती गुन्हा दाखल. बारामतीमध्ये उद्या सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराची सांगता सभा. सांगता सभेच्या ठिकाणी पार्थ पवारांकडून पाहणी. मुख्यमंत्री फडणवीसही सांगता सभेला राहणार उपस्थित. गोरेगावमध्ये म्हाडाच्या उपाध्यक्षांविरोधात स्थानिकांचं आंदोलन. म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या विरोधात आंदोलन. संजीव जयस्वाल यांनी एका व्यक्तीला भर कार्यक्रमामध्ये धमकी दिल्याचा आरोप. TV9 मराठीच्या बातमीनंतर पंढरपूर मंदिर प्रशासनाला जाग आली. दानशूर भक्तांनी दिलेल्या बॅटरी कार अखेर सेवेमध्ये दाखल. अंध, अपंग, वयोवृद्ध आणि गरोदर महिलांसाठी मंदिराकडे जाण्याचा प्रवास आता सुलभ होणार. सांगलीमध्ये अर्भकाच्या मृत्यूप्रकरणी महिला डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल. डॉक्टर प्रणिता पाटलांसह संबंधित कर्मचाऱ्यांविरोधात हा गुन्हा दाखल. हलगर्जीपणामुळे नवजात स्त्री अर्भकाचा मृत्यू झाल्याचा आरोप. भंडाऱ्याच्या लाखणीमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 73 वर्षीय नराधमाला 20 वर्ष सश्रम कारावास. जिल्हा आणि सत्र न्यायालयाचा निर्वाळा. याशिवाय 37,000 रुपये दंडही ठोठावला. राज्यात पुढील 2 दिवस मुसळधार पावसासह गारपिटीची देखील शक्यता. पश्चिम महाराष्ट्रासह मध्य महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस आणि गारपीट होण्याचा अंदाज. कोकण आणि मराठवाड्यातल्या काही भागांमध्येही मुसळधार पाऊस आणि गारपिटीची शक्यता. मराठवाड्यामध्ये पावसाचा आजपासून पुढील 2 दिवस येलो अलर्ट. वादळी वारा, अवकाळी पाऊस यासह गारपिटीची शक्यता. नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये पावसाची हजेरी. हवामान विभागाच्या इशाऱ्यामुळे शेतकऱ्यांचं पुन्हा एकदा टेन्शन वाढलं. परभणीमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस. अवकाळी पावसाचा आंब्याच्या फळबागांना मोठा फटका. हातातोंडाशी आलेलं पीक जमीनदोस्त झालं, त्यामुळे शेतकरी हतबल. सरकारने पंचनामे करून मदत द्यावी अशी देखील मागणी. धाराशिवच्या तुळजापूरमधील नळदुर्ग परिसरामध्ये अवकाळी पावसाचा आंबा उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसला. काढणीला येणारा आंबा अवकाळी पावसामुळे जमीनदोस्त. प्रशासनानं पंचनामे करून मदत करावी अशी देखील मागणी. सोलापूरमध्ये संतप्त शेतकऱ्यांनी कांद्याचा लिलाव बंद पाडला. सोलापूरमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीतील लिलाव बंद. कांद्याला भाव मिळत नाही, त्यामुळे सुविधांचा अभाव आणि शेतकरी आक्रमक. बाजार समितीमध्ये कांद्याचे लिलाव पूर्णतः बंद करण्यात आले. अमरावतीमधल्या चरूडमध्ये वादळी वाऱ्यामुळे घरांचं मोठं नुकसान झालंय. पंचनाम्यांसह भरपाईची ग्रामस्थांची मागणी. काही घरांच्या भिंती कोसळल्या, त्यामुळे नागरिकांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान. अकोल्याच्या वाडेगाव परिसरामध्ये टरबूज उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले. स्थानिक बाजारात टरबूजाचा पुरवठा वाढूनही मागणी मात्र घटली आहे. बाजारभावात मोठी घसरण. कवडीमोल दर मिळतोय, त्यामुळे उत्पादन खर्चही वसूल होत नाही अशी शेतकऱ्यांनी माहिती दिली. जळगावमध्ये गेल्या वर्षभरात अवकाळी पावसाचा 5 लाख शेतकऱ्यांना फटका, तर 2 लाख हेक्टरवरील उभ्या पिकांचं मोठं नुकसान. 1,27,727 हेक्टरवरील फळबागा आणि इतर पिकांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान. शासनाकडून आतापर्यंत 364 कोटी 73 लाख रुपयांची भरपाई वितरित. वाशी मार्केटला कोकणातून 50,000हून अधिक पेट्यांची आवक सुरू. आंबा हंगामातील कोकणातून सर्वाधिक आवक. अक्षय तृतीयेला सध्या पेटीला 1,500 ते 4,000 रुपयांचा दर. रत्नागिरी जिल्ह्यासाठी हवामान विभागाचा पुढील 2 दिवस येलो अलर्ट. जिल्ह्याला कडक उन्हाचा इशारा. दुपारनंतर अवकाळी पावसाची शक्यता. जिल्ह्यातील तापमानाचा पारा 40 अंशांच्याही पुढे गेला.